याचं अतिशय सुंदर उदाहरण आहे भगवद्गीतेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आत्ता जसं तुम्ही प्रश्न विचारला, नेमका हाच प्रश्न कुरुक्षेत्रावर अर्जुन सुद्धा भगवान श्रीकृष्णांना विचारतो. हां, मला माझे आधीचे जन्म का आठवत नाहीत मग? हां. मग भगवान श्रीकृष्ण तेव्हा सांगतात, की ते जाणीवपूर्वक मी तुम्हा माणसांमध्ये विस्मरण केलेलं आहे त्या गोष्टींचं. हे ओके. का आहे? कारण अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर एखादं ब्रेकअप झालेलं असेल माणसाचं, तर तो आयुष्यभर विसरत नाही. हां, छोटीशी बरोबर. घटना आहे आयुष्यातली. करेक्ट. आता कुणाला वाटेल ती खूप मोठीही असू शकते घटना. हं, ही छोटीशी घटना एखादा माणूस जर विसरू शकत नाही हं. आणि ते दुःख ईश्वर घेऊन तो जगत राहतो, हां. आत्ताचं जगणं सोडून. सोड. बरोबर. समजा आपल्याला परवा घडलेली, काही वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आपण आयुष्यभर रेटत बसतो. मग 84,00,000 योनीमध्ये जन्म झालाय, त्यातले 4,00,000 हे मनुष्याचे जन्म आहेत. हां, मग समजा बाकीची सोडून द्या, फक्त 4,00,000 जरी आपण पकडले, 4,00,000चं एव्हरेज एक 60 वर्षाचं आयुष्य पकडा. हां. त्यामध्ये आपलं कर्म किती, मेमरीज किती, काय-काय हो. साठलं असेल आणि एवढं सगळं जर आपण साठवून ठेवलं, तर आत्ताचं आयुष्य जगेल कसा माणूस? ओके. तर हा त्रास होऊ नये हं. आणि त्याला आत्ता त्याचे जे काही लेसन्स आहेत, कर्म सुधारायचे आहेत, हां. कर्म झिरो करायचं ते करता यावं म्हणून विस्मरण केलेलं असतं.